दुसऱ्या फेरीतला आपण दुसरा सामना पाहतोय. एका साइडला चिचकामला संघ तर दुसऱ्या साइडला तुम्ही पाहू शकाल सावरसई हा संघ. सावरसई संघाची बॅटिंग आपण मागच्या सामन्यामध्ये पाहिली. चिचकामला संघाची देखील बॅटिंग खऱ्या अर्थाने आपण पाहिली आणि चांगली बॅटिंग दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळेल यात शंका नाहीये. पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. गोलंदाज सुनील तर बॅटिंग स्टॅन्सवर फलंदाज तुम्ही पाहू शकाल बादल आणि विशाल अशी जोडी पाहतोय. पहिलाच बॉल आणि या ठिकाणी घडतंय काय. बॉल खरं तर दिसला नसेल बहुतेक क्षेत्ररक्षकाला. जसा बॉल हातामध्ये आला तसा जो जल्लोष झाला ना जणू काय शिकारीला गेलेत की काय. तो जल्लोष देखील पाहायला मिळाला. एका या धाव संख्येने श्री गणेश केला जातोय टीम सारसई या संघाचा. सावरसई आम्हाला देखील थोडासा थंडी लागल्या कारणाने काय बोलणार ना काय नाही हे सांगू शकत नाही. चला नेक्स्ट बॉल असेल. इथे उडवली दांडी 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 गोल. फलंदाज बाद विशाल. बॅक टू द डगआउट. डीजे सॉरी बादल. चेंडू सीमा पार. 4 रन. एक चौकार आलाय. फलंदाज अमितच्या बॅट मधनं. जसा उल्लेख केला तशी बॅटिंग खरं तर अमितची पाहिली आणि दुसऱ्या बॉलवर काय अफलातून झेल टिपली एसटी रक्षक संजयने आणि विकेट जाईल पतन. अमित देखील माघारी येते. फलंदाज बाद आणि अमित बॅक टू द डगआउट. डीसे पार येतोय. फलंदाज च्या बॅट मधनं येतोय हा षटकार. पिफनचं पहिलं षटक या ठिकाणी
चालू असताना सुनील मुकनेच्या विरोधात काय लाजवाब खेळी प्रेयसची पाहायला मिळाली आणि प्रेयसचा विचार केला तर मागच्या सामन्यात देखील संघ अडचणीत होता आणि तिथून प्रेयसची बॅटिंग पाहायला मिळाली होते. बॅक टू बॅक 2 षटकार आले होते, परंतु आज सध्याच्या घडीला मॅच इम्पॉर्टंट आहे. मॅच जिंकायचं असेल तर तितकीच ताकदीची फलंदाजी करावी लागेल. स्वतःच्या फॉलोअर थ्रोमध्ये बॉल अडवला जातोय, चांगली गोलंदाजी पाहतोय. P1चा पहिलं षटक समाप्त होत आहे. टीमची टोटल जाऊन पोहोचेल 11 या धावसंख्येवर. नेक्स्ट गोलंदाज तुम्ही पाहू शकाल कैलास. तर स्ट्राईक एंडवर विशाल हा फलंदाज आहे, तर नॉन स्ट्राईक एंडवर प्रेयसला बघू शकता. चांगली फलंदाज दोन्ही फलंदाज आपण पाहतोय. प्रेयस आणि विशाल अशी जोडी खरं तर साबरसाई संघाकडून पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय गोलंदाज अगदी कैलास. चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. विशालच्या बॅटमधून दरारा बॉल चाललाय सीमा पार येईल षटकार. जोपर्यंत तुम्ही सहन करता तोपर्यंत तुम्ही चांगले असतात. ज्या दिवशी तुम्ही प्रत्युत्तर देता त्या दिवशी तुम्ही वाईट झालेले असतात. सर्वांसाठी हे देखील विसरून चालणार नाहीये. परंतु आज चिचकामला संघाच्या विरोधात हा षटकाराची आतषबाजी आपण पाहतोय आणि चांगले बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना दोन्ही फलंदाज अगदी विशाल आणि प्रेयसची बॅटिंग चांगली पाहायला मिळते. इथे आणखीन एक तडाखा एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय वन बाउंस सीमा रेखा पार. फलंदाज विशालच्या बॅटमधून येतोय हा धमाकेदार चौकार. ह्या चौकाराने टीमची टोटल जाऊन पोचले 21 या आकड्यावर. आपल्या आयुष्याची लढाई आपल्यालाच लढावी लागते, कारण लोक फक्त सल्ला देतात पण साथ नाहीये. परंतु इथे साथ प्रेयस आणि विशालची आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना सातत्याने आपण पाहतोय दोन या फलंदाजाच्या माध्यमातून चांगली बॅटिंग. गोलंदाज कैलासच्या विरोधात हा हल्ला पाहायला मिळते. आणखीन एक पुढील बॉल इथे फटका चांगला आहे. जसा बॅटवर आला तसा क्षेत्ररक्षक थोडीशी चुकी करणार आणि पाहता पाहता 2 धावा देखील कंप्लीट केल्या जातात. या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 23 या आकड्यावर. जणू काही धावांचा डोंगर उभा केला जातोय की काय साबरसई या संघाकडून. अगदी चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहिला. दोघांची बॅटिंग खरं तर सलामीचे दोन्ही फलंदाज, एक फलंदाज बादलला आपण माघारी येताना पाहिलं. इथे फटका चांगला होता. क्षेत्ररक्षकाची चुकी. बॉल चाललाय कव्हर ड्राईव्हचा लाजवाब देखना फटका. बॉल चाललाय सीमा पार. मिळतील 4 रन. आणि इथून खरं तर चांगली बॅटिंग आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर कैलास आणि त्याच्या विरोधात लाजवाब फटकेबाजी फलंदाज विशाल आणि प्रेयसच्या माध्यमातून आपण पाहिले. ऑन स्ट्राईकला तुम्ही पाहू शकाल विशालला, तर नॉन स्ट्राईक एंडवर असेल प्रेयस हा फलंदाज. पुन्हा एकदा इथे हलकासा बॉलला स्टेअर केलाय पंचांकडे दाद मागत असताना, परंतु चांगली पंचगिरी आपण पाहतोय. एकच धाव घेतली जाईल आणि एका धावाने धाव फलक जाऊन पोचलाय तब्बल 28 या आकड्यावर. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. अगदी चांगली मॅच पाहायला मिळेल यात शंका नाहीये.
दोन्ही संघ तितक्याच ताकदीचे आहेत. इथे फटका फसलाय, यष्टीरक्षकाची चुकी आणि जीवदान दिलं जातं ते प्रेयशला आणि षटक संपतोय. 2 षटकाचा वाजवी खेळ समाप्त झालाय. टीमची टोटल जाऊन पोचले 2 विकेटच्या मोबदल्यात 28 धावा. नेक्स्ट बॉलर तुम्ही पाहू शकाल प्रकाश. गोलंदाजी ट्रॅकवर प्रकाशला पाहणार नक्कीच बॉलिंग मार्कवर अगदी या षटकात कुठेतरी धाबा रोखाव्या लागतील. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय प्रकाशच्या माध्यमातून. समोर फलंदाज विशाल. इथे फटका चांगला आहे, विशालच्या बॅट मधून तडाखा. साबरसई गावाचा ब्रँड अर्थात विशालच्या बॅट मधून येतोय हा धमाका षटकार. डीजे पण चालू ठेवा म्हणजे झोपलेले उठतील. प्रकाशच्या विरोधात खरं तर विशालची बॅटिंग पाहिली. अगदी विशालची झेल जणू काय घ्यायची होती परंतु ती सोडली आणि नक्कीच एक षटकार पाहायला मिळाला. मागच्या ओव्हरमध्ये विशालची जर झेल घेतली असती तर नक्कीच या 6 धावा वाचल्या असत्या. आणखीन एक फटका चांगला आहे. शतरक्षक डाऊन दी बॉल येणार. शतरक्षक बनेल दर्शक. बॉल हवाई सफर 6 धावांसाठी येतोय हा षटकार. म्हणतात ना की कधी गर्व करू नका खेळामध्ये, कारण टायटॅनिक जहाजावर एक लेबल होता की द युनिस्केबल शिप म्हणजेच न बुडणारे जहाज आणि हा नक्कीच त्यांचा गर्व होता. परंतु ते टायटॅनिक जहाज देखील बुडालं आणि अर्थात मोठी दुर्घटना देखील त्या ठिकाणी घडली. म्हणून म्हणतात ना की खेळामध्ये गर्व कधी करू नका. कधी कोणता फलंदाज हावी ठरेल ना हे देखील सांगू शकत नाहीये. कारण मागच्या ओव्हरमध्ये जसे विशालची कॅच सोडली तिथून कुठेतरी बरसलाय विशाल हा फलंदाज. बॅटची हलकीशी कडा. 2 शतरक्षक बॉल मागे धावणार. थोडासा पंबल. बॉल चाललाय लॉंग स्टॉप दरम्यान सीमा पार. मिळतील 4 रन. विशालला पाहू शकाल. म्हणतात ना की जेव्हा रोहित शर्माची झेल सोडली होती 20 या धावसंख्येवर आणि तिथून जी फटकेबाजी केली होती तब्बल 200 धावा त्याच्या बॅटमधनं आपण पाहिल्यात. आणि इथे विशालची बॅटिंग खरं तर पाहायला मिळाली. एक झेल सोडली विशालने आणि कुठेतरी षटकार चौकारांची आतषबाजी त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली. इथे चांगली बॅटिंग करत असताना विशाल आणि प्रेयशला आपण पाहतोय. हरलो तरी चालेल पण मैदान गाजवता आलं पाहिजे. मग पुढे कोणी असो यावेळी नाव ऐकूनच विचार केला पाहिजे. आणि इथे येतोय प्रेयसच्या बॅट मधनं मिड विकेट मधून चेंडू सीमा पार 6 धावा. काय बॅटिंग चालू आहे. साबरसई टीम मैदानात खऱ्या अर्थाने चांगली बॅटिंग करत असताना हा फलक जाऊन पोचलाय 51 या धावसंख्येवर. आता कुठेतरी एक वाईड बॉलची सांगता येते. एक खराब बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला आणि जणू काही सुनील आणि संजय नक्कीच विचार करत असेल, राजन देखील विचार करत असेल की मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय. जशी कॅच सुटली तशी कुठेतरी मॅच सुटते की काय. परंतु अजूनही एक पूर्वार्ध बाकी आहे म्हणजे सुनील राजेंची बॅटिंग देखील पाहायला नक्कीच मिळेल यात शंका नाहीये. इथे पुढे येऊन फटका चांगला आहे. शतरक्षक बॉल खाली येणार आणि तिथे चांगली फील्ड केली जाते. बॉल अडवला जाईल. बॉलची फेकी होईपर्यंत
सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. पाहता पाहता 3 धावा देखील कंप्लीट आणि चौथा धाव घेण्याच्या प्रयत्नात असतील. विकेटचं पतन. फलंदाज बाद. 3 धावा कंप्लीट करत असताना धाव फलकावर धावा लागले गेलेत. सामने वाली विरुद्ध आणि प्रेसची बॅटिंग चांगली पाहिली. 55 धावा आणि येणारे 18 बॉल 56 ची गरज असेल. आता डीजे वाजव. वाडिश लॉंगअप मधून येतोय. सुनीलच्या बॅटचा दरारा. चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. ते चांगली बॅटिंग. इथे आणखीन एक फटका सजवायचा होता ऑन साइडला, परंतु चांगली गोलंदाजी पाहतोय बादलची. जसा पहिला बॉलवर खरं तर वाईड आला, नंतर षटकार आला आणि तदनंतर दुसरा बॉल खरं तर निर्धाव फेकला. खेळ असो वा आयुष्य, आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा
जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल. आणि इथे फटका चांगला आहे सुनीलच्या बॅटमधनं. 2 क्षेत्ररक्षक बॉल मागे धावणार. आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक बॉल अडवणार. फेकी होईपर्यंत घेतल्या जातील 2 धाबा आणि 2 धावेने धाव फलक जाऊन पोहोचेल 9 या आकड्यावर. चांगले बॅटल पाहायला मिळेल यात शंका नाहीये. चांगले मॅच पाहायला मिळेल यात शंका नाहीये. जणू काय ही मॅच आपण फायनलची मॅच पाहतो की काय असंच चित्र पाहायला मिळेल. इथे आणखीन एक फटका ऑन साईडला खेळायचा होता परंतु धावसंख्येचा डोंगर समोर जास्त असल्या कारणाने फटके देखील तितकेच ताकदीचे खेळावे लागतील. प्रेशर आहे. मॅच अजूनही ऑन आहे यात शंका नाहीये. 9 धावा धावफलकावर जोडले गेलेत आणि जोपर्यंत ही जोडी मैदानावर असेल तोपर्यंत खऱ्या अर्थाने चिचखांबला संघाची आशा पल्लवित असतील यात शंका नाहीये. आज खरं तर पंचांचं काम देखील त्यांच्या माध्यमातून आपण सातत्याने 2 दिवसामध्ये पाहिलं परंतु आज देखील त्यांच्या माध्यमातून आपण पंच पाहिले. आणि इथे खूपच बाहेर बॉल. पुन्हा एकदा वाईट बॉलची सांगता आणि एक एक्स्ट्रा धाव धावफलकावर जोडली जाईल. 10 धावा दुहेरी आकड्यावर जाऊन पोहोचेल. 10 धावा धावफलकावर जोडले गेलेत. षटकातील अजूनही काय चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बादलला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर. समोर फलंदाज आहे सुनील. इथे फटका फसलाय. उंची जास्त आहे लांबी कमी आहे. क्षेत्ररक्षक नाहीये. पाहता पाहता 2 धावा घेतल्या जातील आणि या 2 धावेने धाव फलक जाऊन पोहोचेल 12 या आकड्यावर. P1चं पहिलं षटक आहे. 30 यार्ड सर्कलचं बंधन असलेलं हे षटक आपण पाहतोय. बादल गोलंदाजी ट्रॅकवर खरं तर आपण पाहतोय आणि बादलच्या विरोधात सुनीलची बॅटिंग पाहायला मिळते. या षटकातील मला वाटतं शेवटचा बॉल प्रगती पथावर असेल. एखादा मोठा फटका येणं देखील गरजेचं असेल कारण धाव फलक जाऊन पोहोचलाय 12 या आकड्यावर. 56 धावा बनवायचेत आणि 56 धावा बनवत असताना षटकार चौकारांची देखील आतषबाजी करावी लागेल. इथे घडतंय काय. यष्टीरक्षकाची चुकी. बॉल चाललाय बायच्या स्वरूपात. मिळतील 4 रन. चला पंच स्पीडअप करायचं. सामना नक्की 4 आले. त्या 4ने धाव फलक जाऊन पोहोचलाय 16 या आकड्यावर. येणारे 12 बॉल आणि 40 ची गरज आहे. क्षमता आहे या 2 फलंदाजाकडे. प्रति षटकाचा विचार केला तर खरं तर प्रति षटकामागे 20 ची सरासरी ठेवावी लागेल टीम चिचखांबला संघाला. बारा बॉल 40 ची गरज जिंकण्यासाठी. गोलंदाजी ट्रॅकवर आला प्रेयश ज्याने फलंदाजी देखील चांगली केली परंतु गोलंदाजी देखील चांगली करावी लागेल. गोलंदाजी ट्रॅकवर प्रेयशला आपण पाहतोय पहिला बॉल हाताळण्यासाठी आणि इथे पहिलाच बॉल अगदी आउटसाइड ऑफ स्टंप. भरपूर बाहेर बॉल पाहायला मिळाला आणि नक्कीच एक वाईट बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. आमच्या योगेश सरांच्या माध्यमातून जर पाहिलं तर नक्कीच आठवण होते की कन्या आदान खरंच मग चांगलं समालोचन देखील त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. इथे बॉल चाललाय घरंगळत. अगदी कव्हर ड्राईव्हमध्ये 1च धाव घेतली जाईल. एका धावेने स्ट्राईक रोटेट केली जाईल. राज्याने नॉन स्ट्राईकला पाहायला मिळतं तर स्ट्राईक एंडवर खरं तर सुनीलला या ठिकाणी आणलं जातं आणि सुनीलला गरज आहे आणण्याची स्ट्राईकवर कारण क्षमता आहे सुनीलकडे. प्रति षटकाचा विचार केला तर आता गरज असेल 39 धावसंख्येची जिंकण्यासाठी. त्या 39 धावा देखील जमवाव्या लागतील.
ते कशा जमवतील हे देखील पाहावं लागेल. अगदी जुना जाणता खेळाडू 20-25 वर्षाचा अनुभव असलेला फलंदाज ऑन स्ट्राईकला तुम्ही पाहू शकाल सुनीलला. इथे आखूड टप्प्याचा बॉल होता, अगदी त्याला ऑन साईडला खेळायचा होता, परंतु चांगली गोलंदाजी प्रेसची आपण पाहतोय. प्रेसची बॅटिंग देखील चांगली पाहायला मिळाली आणि आता बॉलिंग देखील चांगली पाहायला मिळते. इथे फटका चांगला आहे, कव्हर ड्राईव्ह मध्ये बॉलला पाठवलंय सीमा पार. एक टप्प्या अखेर बॉल चाललाय 4 धाबांसाठी चौकार. वाघ जरी जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाहीये, तो थांबतोय, वेळ जाऊन देतोय आणि पुन्हा एकदा बाहेर पडतोय. तोच दरारा तोच दहशत घेऊन. पराभवाने माणूस संपत नाही, प्रयत्न सोडतो तो मात्र संपतो. आणि इथे खरं तर आपण पाहिलं की शर्यत अजून संपलेली नाही आहे, की मी अजून जिंकलेलो नाही आहे नक्कीच. आणि हेच सांगत असताना तुम्ही फलंदाज सुनीलची बॅटिंगला पाहू शकाल. चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. आज खऱ्या अर्थाने खेळावं लागेल संघासाठी. एक चौकार तर आलाय, अजून षटकारांची आतषबाजी देखील करावी लागेल, कारण समोर धावा खूप आहेत. त्या धावेवर कुठेतरी तुटून पडावं लागेल टीम चिचखांबला संघाला. आणखीन एक फटका चांगला आहे, 2 षटरक्षकामधोमध बॉल लँड झाला होता. बॉलची उचलफेक करणार तोपर्यंत इथं घडतंय काय, मैदानाच्या आतमध्ये आहे. खरं तर सुनीलची महत्वाची विकेट जणू काही या ठिकाणी घ्यायची होती, परंतु चांगली सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मात्र पाहायला मिळाली आणि स्वतःकडे स्ट्राईक नक्कीच ठेवले. 2 धावा आल्या, 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचेल 24 या आकड्यावर. इथे उडवली जाते दांडी, परफेक्ट मिडल आणि एष्ट्या उद्ध्वस्त केल्या जातात. चांगली बॉलिंग पाहायला मिळते प्रेसची आणि पहिला विकेटचं पतन. फलंदाज बाद सुनील, बॅक टू द डगआउट. चला नेक्स्ट मॅच असेल, जर विचार केला तर यामध्ये जो संघ विजय होईल त्या संघाला दिली जाईल बाय. आणि नेक्स्ट मॅच असेल कांड्रोली आणि त्याला फाईट करेल अर्थात आणि येणारे 12 बॉल सॉरी येणारे 6 बॉल झाले. मिड विकेट क्लिअर करत असताना पहिल्या बॉलवर येतोय षटकार. धाव फलक जाऊन पोहोचला 30 या आकड्यावर. आता येणारे 5 बॉल आणि 26 ची गरज आहे.
क्षमता आहे, षटकार नक्कीच पाहायला मिळतील यात शंका नाहीये. आणखीन एक फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळणार. बॉल अडवणार, फेकणार, तोपर्यंत एकच धाव घेतली जाईल. एका धाबेने फारसा फरक पडणार नाहीये. षटकार आणि चौकारांची आतषबाजी करावी लागेल. सामन्यामध्ये फक्त विचार केला तर औपचारिकता शिल्लक असेल. इथे आडव्या बॅटने फटका सजवायचा होता, परंतु चांगली बॉलिंग पाहायला मिळाली आणि नक्कीच एक निर्धाव चेंडूची सांगता. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय साबरसई या संघाकडून. एक डॉट बॉल येतोय आणि खरं तर चांगली गोलंदाजी आपण पाहतोय टीम साबरसई या संघाकडून. जसा बॉल आला तसा कुठेतरी बळण घेतलं आणि एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन बॉल विसावला. चांगली बॉलिंग आपण पाहतोय खरं तर मैदानाच्या आतमध्ये. आणि इथून जो संघ विजय होईल त्या संघाला मिळेल बाय. इथून आणखीन एक डॉट बॉल, षटक संपतोय. विजय होते टीम साबरसई या संघ. आणि पराभवाच्या छायेत जात असताना तुम्ही चीज कामला या संघाला पाहतात. दोन्ही संघाने चांगला खेळ केला. दोन्ही संघाला देऊया भरपूर साऱ्या शुभेच्छा. आणि इथून कांड्रोली टीम आणि बारवई टीमला आपण पाहू शकाल नेक्स्ट मॅच. हा नक्कीच माझ्या समेत जोडले जातील आमचे या विभागातील एक दमदार आवाज, अर्थात अरुणजी वाघ चौरे साहेब. तर पंचांच्या भूमिकेत जर पाहिलं तर आमचे संजय वाघमारे आणि सुनील मुकनेला तुम्ही पाहू शकाल.